तुतारी हातात घ्या आणि माढ्यातून निवडणूक लढवा असा दबाव मोहिते पाटलांच्या समर्थकांनी मोहिते पाटलांवर आणला असून या संदर्भात मोहिते पाटील नेमका कोणता निर्णय घेणार आहेत याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। माढ्यातून निवडणूक लढवण्याचं धाडस करावं, भाजपा उमेदवार बदलत नसेल तर धैर्यशील मोहिते पाटील यांना उभं करून शरद पवारांची तुतारी हातात घ्या असा प्रचंड दबाव मोहिते पाटील समर्थक विजयदादांवर आणत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साखर कारखान्याच्या संदर्भात केलेली मदत आणि ईडीचं भूत यामुळे प्रचंड दबावात असलेले मोहिते पाटील आज आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नकार देत आहेत। परंतु कोणत्याही परिस्थितीत निंबाळकरांना विजयाचा गुलाल लागू द्यायचा नाही, माढा आणि निंबाळकरांना पाडा अशा घोषणा मतदारसंघात मोहिते पाटील समर्थक देत असून धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्ष आणि उमेदवारी निश्चित नसली तरी मात्र प्रचार जोमानं करत असल्याचं ते दिसतात। दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार माढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डावपेच आखू लागलेत। मतदारसंघात धनगर समाजाची मतं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रासपचे महादेव जानकर यांच्या गळ्यात महाविकास आघाडीची उमेदवारीची माळ पडण्याची दाट शक्यता असली तरी यावेळी शरद पवार कोणता डाव टाकणार याकडेही सगळ्यांचंच लक्ष लागले। याचबरोबर फलटणचे रामराजे निंबाळकर हे सुद्धा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज असल्याचं दिसून येते। कार्यकर्त्यांना ते प्रचार करायला लावणार यापुढील गणित अवलंबून असल्यानं माढ्याचा तिढा वाढत चालला असून महायुतीची डोकेदुखी मात्र मोठ्या प्रमाणात वाढतीये।